नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीविषयी ज्या जाहिराती आहेत त्या पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही जाहिराती पाहिलेल्या आहेत, तर उर्वरित ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला पाहू आपण। तर ही जी जाहिरात आहे तर ती आहे श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, म्हणजे जिल्हा बुलढाणा येथील ही जाहिरात आहे। तर बघा, मराठी माध्यमाच्या जाहिराती आहे। सर्व जागा या एडेड आहेत। तर 6 ते 8 या वर्गासाठी बघा लँग्वेज इंग्लिशची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी सोशल सायन्सची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 या वर्गासाठी इंग्लिश लँग्वेजची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 या वर्गासाठी मॅथमॅटिक्स सायन्सची एक जागा आहे। अशा टोटल 4 जागा आहेत। तर नेक्स्ट जाहिरात आपण बघू। तर पुढील जी जाहिरात आहे ती बघा, कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथील जाहिरात आहे बघा। तर 6 ते 8 या वर्गासाठी अनुदानित आहेत सर्व जाहिराती। तर मराठी आणि सेमी या माध्यम साठी बघा हिंदी विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे मराठी आणि सेमी या माध्यमासाठीच गणित आणि विज्ञानची एक जागा आहे। तर 9 ते 10 या वर्गासाठी बघू तर मराठी सब्जेक्टच्या एक जागा आहेत। त्याचप्रमाणे इंग्रजी सब्जेक्टची 3 जागा आहेत। गणित आणि विज्ञानसाठी 2 जागा आहेत आणि विज्ञानसाठी 3 जागा आहेत। एकूण असे 12 जागा या महाबळेश्वर म्हणजेच तळदेव येथील कोयना एज्युकेशन सोसायटीमध्ये रिक्त आहेत। तर पुढील जाहिरात बघू। तर मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। तर या संस्थांमध्ये माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक व शिक्षक नेमणे आहेत बघा। मराठीसाठी 1 ते 5 या वर्गासाठी 2 जागा रिक्त आहेत। सर्व विषयासाठी अनुदानित आहे। तर उच्च माध्यमिक शिक्षक तर या 20% अनुदानितवरती आहे। फिजिक्स या विषयासाठी MSc BEdची एक जागा रिक्त आहे। त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक 20% अनुदानित आहेत। केमिस्ट्री या विषयासाठी MSc BEd एक जागा रिक्त आहे। उच्च माध्यमिक शिक्षक 20% अनुदानित मॅथमॅटिक्सची म्हणजेच MSc BEdची एक जागा ही रिक्त आहे। तर पुढील जी जाहिरात आहे ती बघा, संजीवनी शिक्षण संस्था कराड। तर बघा, उपशिक्षक MSc BSc BEd ए ग्रुपच्या 3 जागा आहेत। त्याचप्रमाणे MSc BSc BEd B ग्रुपची एक जागा, BA BEd इंग्रजीसाठी 1 आणि 12वी सायन्स DEdसाठी एक जागा आहेत। तर कराडमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भ, ज, क, विमा प्र, EWS इत्यादींच्या जागा या कराड शिक्षण संस्थांमध्ये आहेत। तर बघा, पुढील जाहिरात आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी वाशिम, म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था वाशिम येथील जाहिरात आहे बघा। तर 6 ते 8 या वर्गासाठी मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्सची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी सोशल सायन्सची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 या वर्गासाठी एडेड एक जागा आहे। 9 ते 10 साठी मॅथमॅटिक्सची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी एडेड मॅथमॅटिक्सची उर्दू माध्यमाची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी एडेड लँग्वेज इंग्लिशची 3 जागा आहेत। त्याचप्रमाणे 9 ते 10 वर्गासाठी एडेडच्या हिस्ट्रीच्या 2 जागा आहेत। सोशल सायन्सच्या इथं जागा आहेत बघा। त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन 9 ते 10 साठी एडेडच्या हिस्ट्रीच्या उर्दू माध्यमासाठी एक जागा आहे। त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन 9 ते 10 साठी एडेडच्या सोशल सायन्स च्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी सायन्सच्या मराठी माध्यमाची एक जागा आहे। त्याचप्रमाणे 9 ते 10 वर्गासाठी लँग्वेज मराठी या विषयाच्या 2 जागा आहेत, पण ते 60% अनुदानितवरती आहे। हायर सेकंडरी म्हणजेच 11वी 12वी साठी बघा बायोलॉजी एक जागा, हिस्ट्री लँग्वेज इंग्लिश, हिस्ट्री आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट्सवरती एक निवडला जाणार आहे, त्याची एक जागा आहे। त्याचप्रमाणे हिस्ट्री सोशियोलॉजी याच्यासाठी एक जागा आहे। आणि हिस्ट्री आणि लँग्वेज इंग्लिश जी होती ती उर्दू माध्यमासाठी आहे बघा। त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजसाठी बघा इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री हे दोन्ही सब्जेक्ट म्हणून एक जागा आहे। त्याचप्रमाणे लँग्वेज इंग्लिश आणि लँग्वेज मराठी ह्या 2 जागा आहेत। तर नेक्स्ट जाहिरात आपण पाहू। तर बघा, नेक्स्ट जी जाहिराती आहे विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती याची जाहिरात आहे बघा। तर विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावतीची जाहिरात आहे। तर बघा, इथं जाहिराती आपण बघून घेऊ।
इथं क्लिअर दिसत नाही आहे तरी बघा 1 ते 5 या वर्गासाठी बघा एडेड आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी आहेत तर एकूण 4 जागा आहेत. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी 1 जागा आहे लँग्वेज मराठीच्या. त्याचप्रमाणे 6 ते 8साठी सोशल सायन्सची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी लँग्वेज इंग्लिशची 1 जागा आहे. आणि 6 ते 8 या वर्गासाठी एडेडच आहे. 6 ते 8 या वर्गासाठी बघा मराठीची मॅथ्सची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी सायन्सची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10ची बघा मॅथ्सची एकूण 6 जागा आहेत. मॅथ्सच्या टोटल 6 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी लँग्वेज मराठीच्या 1 जागा आहे. 9 ते 10साठी लँग्वेज इंग्लिशची 1 जागा आहे. 9 ते 10साठी सोशल सायन्सची 1 जागा आहे. इकॉनॉमिक्सची 2 जागा आहेत 9 ते 10साठी. हायर सेकंडरी म्हणजे 11वी 12वीसाठी बघा इकॉनॉमिक्सच्या 2 जागा आहेत एडेडच्या. त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजसाठी म्हणजेच 11वी 12वीसाठी जिओग्राफीची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे सायन्स त्याचप्रमाणे सोशल सायन्स ची 1 जागा आहे. सोशिओलॉजीची 1 जागा आहे हायर सेकंडरीसाठी. त्याचप्रमाणे बघू खाली तर जिओग्राफी लँग्वेज मराठीची 1 जागा आहे. इकॉनॉमिक्सची आणि हिस्ट्रीची मिळून 1 जागा आहे. लँग्वेज मराठी आणि लँग्वेज इंग्लिशची मिळून अशी ही 1 जागा आहे. तर पुढील जाहिराती आपण पाहू. तर बघा नेक्स्ट जी जाहिराती आहे बघा तर ती युवक भारती शिक्षण संस्था पुलगाव जिल्हा वर्धा येथील जाहिरात आहे बघा. माध्यम मराठी आहे. 6 ते 8 या वर्गासाठी एडेड आहे. मॅथ्सची या विषयाची 1 जागा आहे. तर पुढील जाहिरात बघा तर नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर येथील ही जाहिरात आहे. तर तिथे हायर सेकंडरी टीचर म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी एडेड सोशिओलॉजीची 1 जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची. त्याचप्रमाणे खाली बघा तर 1 ते 5 या वर्गासाठी 1 जागा आहे ऑल सब्जेक्टला. तर पुढील जाहिरात बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा 2 नवप्रगती शिक्षण संस्था वडनेर येथील जाहिरात आहे बघा. तर 6 ते 8 या वर्गासाठी एडेडची सायन्सची 1 जागा आहे. पुढील जाहिरात पाहू. तर बघा पुढील जाहिराती जी आहे तर महिला सेवा मंडळ वर्धा येथील आहे. तर 6 ते 8 या वर्गासाठी एडेड आहेत बघा जाहिराती. मॅथमॅटिक्स आणि सायन्सची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी लँग्वेज इंग्लिशची 1 जागा आहे आणि 6 ते 8 या वर्गासाठी लँग्वेज हिंदीची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे बघा 1 ते 5 या वर्गासाठी एडेडच्या मराठी ऑल सब्जेक्ट आहेत आणि शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. त्याच्यात टोटल 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे 1 ते 5 या वर्गासाठी ऑल सब्जेक्ट आहेत. शिकवणीचे माध्यम हिंदी आहे आणि एकूण पदे हे 2 आहेत. तर खाली बघा 1 ते 5 या वर्गासाठी डी.एड कॉलेज टीचर डी.एड कॉलेज टीचर आहे बघा एडेड आहे. मॅथमॅटिक्स पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. एकूण पदसंख्या ही 1 आहे. त्याचप्रमाणे अजून एक जी जाहिरात आहेत डी.एड कॉलेज टीचर पाहिजे आहेत तर एडेड आहेत. तर पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्सची 1 जागा आहे. तर पुढील जाहिरात पाहू. तर बघा करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा जिल्हा सोलापूर येथील महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय करमाळा या प्रशालेत पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमिणे आहेत बघा. तर इयत्ता 5वी या वर्गासाठी सर्व विषयाची 1 जागा ही रिक्त आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी एकूण पदे ही 12 आहेत बघा. गणितचे 4 शिक्षक हवे आहेत. विज्ञानचे 2, मराठी 1, हिंदीचे 2, इंग्रजीचे 2, इतिहासचे 1 अशाप्रमाणे 12 एकूण पदे रिक्त आहेत. 9 ते 10 या वर्गासाठी सर्व पदे यांची अनुदानितच आहेत बघा. 9 ते 10 या वर्गासाठी इतिहासचे 1, हिंदीचे 1, इंग्रजीचे 1 आणि शारीरिक शिक्षणच्या 2. तर नेक्स्ट जाहिरात पाहू. तर बघा पुढील जाहिरात पाहू. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमटे संचलित तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बघा. तर शिक्षण सेवक इयत्ता 5वी सर्व विषय एकूण 1 पद आहे अनुसूचित जातीची. त्यानंतर इयत्ता 6 म्हणजे 6 ते 8 या वर्गासाठी इंग्रजी
इंग्रजी विषयाची 2 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी गणित विषयाच्या 1 पदे रिक्त आहेत. 6 ते 8 साठी विज्ञानच्या 1 जागा रिक्त आहेत. 9 ते 10 साठी गणितची 1 जागा आणि 9 ते 10 साठी विज्ञानची 1 जागा, 9 ते 10 साठी संस्कृतची 1 जागा रिक्त आहे. तर बघा पुढील जी जाहिरात आहे बघा, श्री साई विकास संस्था, मेट गुताड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. तर बघा 9 ते 10 या वर्गासाठी इंग्रजी विषयाची 1 जागा ही रिक्त आहे. त्याचप्रमाणे पुढील जाहिरात बघा, तर आदर्श शिक्षण संस्था, रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, प्राथमिक अनुदानित 1 ते 5च्या 2 जागा या रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 6 ते 8ची गणित या विषयाची 1 जागा रिक्त आहेत. तर पुढील जी जाहिरात आहे ती बघा, तर हुतात्मा मंडळ वडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील बघा इयत्ता 5वी साठी अनुदानित सर्व विषय 1 जागा रिक्त आहे. उच्च प्राथमिक 6 ते 8 या वर्गासाठी मराठी या विषयाची 1 जागा रिक्त आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10 या वर्गासाठी शारीरिक शिक्षणची एक जागा ही रिक्त आहे. तर पुढील जाहिरात पाहू, 6 ते 8 या वर्गासाठी मराठीची 2 जागा रिक्त आहेत. हिंदी विषयाच्या 1 जागा, संस्कृतची 1 आणि समाजशास्त्राची 1 जागा. त्याचप्रमाणे 11वी आणि 12वीसाठी विना अनुदानित आहे ही, आणि वरील जी पदे आहेत ती अनुदानित आहेत बघा. तर उच्च माध्यमिक वर्गाची जी आहे ती विना अनुदानित वाणिज्य संघटनची 1 जागा ही रिक्त आहे. तर बघा आज आपण काही जाहिराती पाहिली. अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.